या ठिकाणी पैठण या ठिकाणी आपण आहोत। निसारभाई, तुम्ही निवेदन दिलेलं आहे की राशन संदर्भामध्ये बऱ्याचशा नागरिकांना राशनचा जो कोटा आहे तो पूर्णपणे दिला जात नाही, नेमकं काय निवेदनात म्हटलेलं आहे? 15 तारखेला स्वस्त धान्य दुकान नंबर 1 प्रकाश निकाळजे यांची वारंवार माझ्याकडे तक्रार येत होती। मी एक एम पक्षाच्या शहराध्यक्ष म्हणून तर मी तिथे गेलो त्यांना विचारायसाठी की नेमकं राशन कमी का देता तुम्ही आणि नेमकं काय आहे। तर माझ्यासोबत खालेद आंबेकर यांच्याकडं अंत्योदयचं कार्ड आहे, जे की अंत्योदयच्या कार्डाला 35 किलो धान्य सरकारकडून आहे, 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ। तर खालेदला त्या दिवशी माल दिला आहे 20 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ। तर मी त्यांना हेच विचारलं की तुम्ही यांना माल कमी का दिला म्हणून। यांच्यासोबत एक शकील बागवान म्हणून ते पण होते, तर त्यांना पण 5 किलो तांदूळ कमी देण्यात आलं होतं। माझ्या सांगण्यावरती त्यांना 5 किलो तांदूळ नंतर दिले, पण यांच्या बाबतीत मी सांगितलं की खालेद आंबेकर यांना तुम्ही 35 किलो धान्य द्यायला पाहिजे आणि हे धान्य यांचं 2 वर्षापासून खात आहेत। बाब अशी की खालेदचे मिसेस आणि खालेद आंबेकर त्यांना कार्ड मागायला गेले असता यांना फक्त एकच उत्तर भेटते की नंतर बनवून देऊ किंवा आत्ता कार्ड अवेलेबल नाही म्हणून। आणि जर मी त्यावेळेस त्यांना हे विचारलं की तुम्ही यांना धान्य कमी का देता म्हणून, तर समोरच्या व्यक्तीने स्वस्त धान्य दुकान नंबर 1 चालकांनी मला शिवीगाळ केली, जीवस मारण्याची धमक्या दिले। पुन्हा मला असं बोलण्यात आले की तू माझ्या दुकानावर येऊ नको, जर इथं येऊन तू हे केलं तर मी तुझ्यावर खोटे आरोप करून तुझं काम बजून टाकील, अशी खोटी तक्रार पोलीस स्टेशनला पण देण्यात आली। मला एक सांगायचं आहे, जे भारतीय संविधानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आणि जे अट्रॉसिटीचा कायदा दिलेला आहे ते एक समाजासाठी दिलेलं आहे, ते समाजासाठी समाजाच्या हक्कासाठी न्यायासाठी दिलेलं आहे, जेणेकरून त्याचं चांगलं वापर करण्यात यावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा याच्यासाठी नाही दिलेला आहे की तुम्ही त्याचं गैरउपयोग करावं आणि त्या कायद्याच्या खाली तुम्ही गोरगरिबाचं धान्य जे 35 किलो धान्य त्यांना 20 किलो देऊन 15 किलो धान्य असे त्यांची मी यादी काढलेली आहे माझ्याकडे। तर त्यांच्याकडे जितके अंत्योदयचे कार्ड आहे दुकान नंबर 1 मध्ये, तर याच्यापैकी अर्ध्याच्या वर कार्ड ते कार्डधारकाला माहीत नाही की माझ्याकडं मी अंत्योदयमध्ये आहे आणि माझ्याकडे पिवळा कार्ड आहे आणि मला 35 किलो धान्य सरकारकडून येतं आहे। पण दुकानदारांनी बरेच तिथं काळाबाजार करून यांना केसरी कार्डचं हे करून दिलेलं आहे आणि यांना फक्त 10 किलो गहू आणि 10 किलो कार्ड। आपण नाव सांगा? खालेद आंबेकर। खालेद आंबेकर, कुठे राहता? हे साधत मला। किती मेंबर आहेत कुटुंबात? किती? 4 जण आहे। 4 जण आहे। धान्य किती येतं तुम्हाला? 20 किलो। 20 किलो कार्डवरती ऑनलाईनला किती आहे? 35 किलो। 35 किलो पण प्रत्यक्षात तुम्हाला 20 किलो दिले जाते 20 किलो असं तुमचं म्हणणं आहे? हो। या संदर्भात तक्रार दिली होती का अगोदर? हां, ते म्हणते होते नाही तर मग तुम्हाला हे कार्ड बंद करून टाकेन म्हणे। तक्रार दिली तर कार्ड बंद करू आणि तुम्हाला कार्ड कशाला पाहिजे म्हणे, मी तुम्हाला अनाज देतो म्हणे। बरं, कार्ड कशाला पाहिजे? हां, मला हैदराबादला जायचं होतं, तर मी त्याला म्हणलो का मला कार्ड पाहिजे, मला दवाखान्यामध्ये लागत होते, तर ते म्हणते माझ्याकडे नाही म्हणे, अजून केलंच नाही म्हणे। मी म्हणलं केलं ना, मग मला माल कसं काय दिलं तुम्ही? ते म्हणे देऊ लागलं मी तुम्हाला असं म्हणे। मग मी ऑनलाईनमध्ये त्याची स्लिप काढून टाकली आणि मग दवाखान्यामध्ये गेलं, त्यांना दाखवलं, मग आलं घरी। दादा, आपलं नाव काय? माझं नाव संदीप अशोक सोनवणे। काय सांगाल राशन संदर्भात अनेक नागरिकांना त्रास हो दिला जातोय? दुकानदार हो धान्य देत नाहीत, या माझ्या निदर्शनात असं आलेलं आहे की जेवढे लोक मोलमजूर असतात सकाळी 9-10च्या दरम्यान जे चालले जाते कामाधंद्याला, मग त्यांच्या जेवढे येतील त्यांना धान्य भेटतं कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात, कुणाला भेटत असेल किंवा कमी प्रमाणात भेटत असेल। पण जे एवढे लोक येत नाहीत तर त्या लोकांचं धान्य विकले जात आहे ब्लॅकमध्ये, जे प्रायव्हेटमध्ये विकले जाते। त्याचा माझ्याकडे प्रूफ आहे, मी नाही का व्हिडिओसुद्धा साबित करू शकतो आहे, समोर दाखवू शकतो आहे। मला फक्त नाही का त्याची नाही परवानगी भेटायला पाहिजे। नाव काय तुमचं? राहायला माझं नाव संदीप अशोक सोनवणे, मी राहणार इंद्रनगर पैठणचा आहे, डिस्ट्रिक्ट